ओके सर. शिरपूर मर्चंट या बँकेचे जे काही ठेवीदार होते, साधारणतः आम्ही 26 एप्रिलला ज्या दिवशी आम्ही पदभार घेतला त्यावेळेस 74,80,99,762 रुपये आपण ठेवी देणं होतो. त्यानंतर त्यापैकी 5 लाखापेक्षा कमी असलेल्या ठेवीची 68,15,00,000 ही रक्कम होती. आणि त्यानंतर आपण सगळ्यांना DIC GC जी सेंट्रल गव्हर्नमेंटची केंद्र शासनाची कॉर्पोरेशन महामंडळ विमा महामंडळ आहे त्यांच्याकडे क्लेम भरण्यासाठी आपण सगळ्यांना 30 दिवसाची मुदत दिली होती. त्या 30 दिवसाच्या मुदतीमध्ये आमच्याकडे एकूण 60,93,032,000 रुपयाचे आपल्याकडे क्लेम रिसीव झाले होते. ते आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DICC शाखेकडे पाठवले होते. त्यापैकी आज रोजी त्यांनी आमच्याकडे 3,807 डिपॉझिटरचे 43,35,51,576 रुपयाचे क्लेम मंजूर केलेले आहेत. मंजूर केलेले क्लेम्स हे बँक ऑफ बडोदा ताडदेव ब्रँच मुंबई यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ते खातं हे प्रशासक शिरपूर मर्चंट बँकेचं आहे. त्यामधील 46 डिपॉझिटरला 69,83,848 रुपयाचं आपण वाटपसुद्धा केलेलं आहे. ती रक्कम त्यांना पोहोचल्याची आपण खात्रीसुद्धा केलेली आहे. साधारणतः ही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवत आहोत आपण. पुढच्या आठवड्यापासून साधारणतः दररोज 100 डिपॉझिटरला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. त्यासाठी बँकेत येण्याची आपल्याला गरज नाही आहे. NEFT किंवा RTGS मार्फत हे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत. त्यानंतर आपले जमा झाल्यानंतर आपण ज्या मूळ पावत्या आपल्याकडे आहेत त्या बँकेत आणून जमा करून घ्यायच्या आहेत, मूळ पावत्या. तसेच काही क्लेम्स 976 जणांचे क्लेम्स साधारणतः 17,41,00,000 काही त्रुटी अभावी आपल्याकडे ते प्रलंबित आहेत. हे जे जेव्हा आपले 43,35,00,000 वाटप होईल त्यानंतर ह्या त्रुटी पूर्तता करून घेऊन त्यानंतर आपण त्यांचे क्लेम मंजूर करून घेणार आहोत. त्यामुळे कोणत्याही डिपॉझिटरनी ज्यांनी क्लेम फॉर्म भरलेले आहेत त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. बँकेत आपण स्वतःहून रश करू नका, माझं असं आव्हान राहील. आणि सर्व डिपॉझिट्स हे आपले परत देण्याची आमची ग्वाही आहे. आम्ही तो प्रयत्नही करू. ज्यांनी DICCचे फॉर्म भरून दिलेले आहेत, क्लेम फॉर्म वेळेत भरून दिलेले आहेत, त्यांचे नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. यानंतर आम्ही कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवणार आहोत. त्याच्यासाठी माझी शिरपूरकरांना विनंती असेल की त्यांनी कर्ज जी शिरपूर मर्चंटचे कर्जदार आहेत त्यांनी तात्काळ आपली कर्ज रक्कमा इथं भरण्यात याव्या. RBIने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट सबसिडी देता येणार नाही. कोणतीही वन टाईम सेटलमेंट स्कीम सध्या परिस्थितीमध्ये शिरपूर मर्चंटमध्ये लागू नये. जी काही बँकेची आज रोजीचं बॅलन्स आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कर्ज भरणा करावे लागेल. त्यामुळे ह्याद्वारे मी तुम्हाला कळवू इच्छितो की कोणीही इंटरेस्ट सबसिडीसाठी किंवा OTSसाठी इथे संपर्क साधू नये. आपण कर्ज भरणा पूर्ण रकमेचाच आपल्याला करावा लागेल.